नमस्कार. श्रेया सौम्याश्री किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण उपवासाचे बटाटा व साबुदाणा मिक्स पापड बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. हे 1 किलो बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. पाव किलो साबुदाणा. 1 किलो बटाट्यासाठी पाव किलो साबुदाणा वापरायचा आहे. आणि चवीसाठी 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मीठ घेतलेलं आहे. ही याची मी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेणार. ही मिरची मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आता आपली कढई गरम झालेली आहे. आपण साबुदाणा भाजून घेऊ. हा साबुदाणा आपण फुलेपर्यंत भाजून घेणार आहोत. साबुदाणा भाजलेला कसा ओळखायचा तर आपण जेव्हा साबुदाणा भाजत असतो तेव्हा चटचट आवाज येतो साबुदाण्याचा. अगदी लाह्या कशा फुटतात ना तसा थोडाफार फुलायला लागतो. असा आवाज येऊ लागला की गॅस बंद करून साबुदाणा काढून घ्यायचा आणि तो थंड करायला ठेवायचा. आता मी गॅस बंद करून घेतलाय. एका ताटामध्ये काढून घेते. आता मी हा थंड करायला ठेवते. थंड झाला की आपण मिक्सरमधून याची पूड करून घेणार आहोत. हा साबुदाणा आपला थंड झालेला आहे. आता आपण हा थोडा करून मिक्सरमधून फिरवून घेणार आणि ह्या गाळणीच्या साह्यानं आपण गाळून थोडा करूनच बारीक करायचा. हा साबुदाणा मी भाजलेला साबुदाणा असा मिक्सरला बारीक करून चाळून घेतलेला आहे. वरती हा थोडासा जाडसर राहिलेला आहे. तो मी असाच बाजूला टाकून देणार आहे. आता आपण हे बटाटे आहेत किसणीवरती किसून घेऊ. बटाटे किसून घेतल्यामुळे एक जीव होते. याच्या बटाट्याच्या गाठी नाही राहिल्या पाहिजेत ह्या कापडामध्ये, नाहीतर पुढे जाऊन त्याच्या जाळी लागून आळी होण्याची शक्यता असते. म्हणून बटाटे आपण किसूनच घ्यायचे. याची पेस्ट तयार होते किसल्यामुळे. आता हा मी बटाटा सगळा किसून घेतलेला आहे. एकदम पेस्ट झालेले बटाटे. कुठेही बटाट्यात गाठ राहिलेली नाही. आता आपण काय करू, त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालू. मी 2 चमचे मीठ घालते. हे वाटलेली हिरवी मिरची ती पण याच्यामध्ये घालू. मिरची आणि मीठ आपण बटाट्याला लावून देऊ. बटाट्यामध्ये मीठ व्यवस्थित आहे का नाही हे टेस्ट करून बघायचे ह्या वेळेला. असं पीठ मळत असताना आपल्याला एखादी छोटी गाठ वगैरे लागली तर ते हाताने फोडून घ्या. आता ह्या बटाट्याच्या किसामध्ये आपण हे साबुदाण्याचं पीठ थोडं घालून मळून घेणार आहोत. त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. थोडं करून घालायचं. तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखट पण घालू शकता. आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आपण हे पीठ भिजण्यासाठी जवळजवळ 1 तास झाकून ठेवणार आहोत. कॅरीबॅगमध्ये घालायचं आणि तोंड बंद करून याचं 1 तासभर झाकून ठेवायचं. कारण आता आपण साबुदाणा भाजलेला घातला ना, तो थोडासा मऊ होण्यासाठी झाकून ठेवायचं. आता या कॅरीबॅगमध्ये मी हे पीठ असं घालून कॅरीबॅगचं तोंड बंद करून ठेवणार आहे. 1 तासासाठी मी हे पीठ असं मोरायला ठेवून देणार आहे. आता आपण थोडंसं तेलाचा हात लावून छोटे आकाराचे असे एकसारखे गोळे बनवू.
सारखं लावायची काही गरज नाही. 10 वेळा एकदम पातळ पातळ करायची. असं टाकायचं कागद हलका काढून घ्यायचं. वाटीनंतर असं मला हातानेच पटकन होतात. मी हातानेच दाबत वापरते. आता मी हे 1 दिवस ऊन दिलेलं आहे पापडांना. आपले पापड अगदी असे तयार झालेले आहेत. पांढरे शुभ्र दिसतात. हिरवी मिरचीचा वापर केल्यामुळे हे पापड पांढरे दिसतात. लाल मिरचीचा वापर केला असता तर थोडंसं लालसर दिसले असते. हे पापड आता वाळून झालेले आहेत. आज 1 दिवस मी ऊन देणार आहे आणि मग मी भरून ठेवणार आहे. आता हे आपले पापड वाळलेले आहेत. एकदम कुरकुरीत झालेले आहेत. हे मी 1 किलो बटाटा आणि 1/2 किलो साबुदाण्यापासून बनवले आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही लहान साईजमध्ये बनवले तर 100 पापड होतात. पण मी लहान मोठ्या साईजमध्ये बनवले त्यामुळे माझे 80 पापड झालेले आहेत. आता आपण पापड तळून बघणार आहोत. आपले पापड एकदम खुसखुशीत झाले आहेत. चवीला एकदम छान झालेले आहेत. वा, थोडे मी मोडून दाखवते. एकदम खुसखुशीत झाले आहेत पापड. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आवडली तर नक्की कमेंट करा. धन्यवाद.